आहोत विधानसभेमध्ये वडेट्टीवार बोलतायत। आपल्याला 4ला गिलोटीन आहे, 4ला गिलोटीन आहे ना, आपल्याला वेळ पुरणार नाही। अनेक सदस्यांना बोलायचं आहे बजेटवरती। गिलोटीनच्या बद्दलचा निर्णय दिला, आपला निर्णय आम्हाला मान्य आहे। अध्यक्ष महाराज माझा आपल्याला एवढाच मुद्दा आहे। अध्यक्ष महाराज, आपण एवढ्या ही जी परंपरा प्रथा संसदीय पद्धतीच्या आहेत त्याचं एक वेगळं पालन आपण करतो। अध्यक्ष महाराज, आपण सभागृहाचं मत घेतलं, सभागृह बंद करून टाकलं, आपण मान्य केलं। अध्यक्ष महाराज, मुंबईमध्ये हा पाऊस काही नवीन नाही आहे। मुंबईत तुंबण्याचं प्रमाण आता हे नवीन प्रकार आहे। अध्यक्ष महाराज, सातत्यानं मुंबई का तुंबते आहे? गेले 2.5-3 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या, जिल्हा परिषद नाही झाल्या, नगरपालिका नाही झाला, आणि मग कालच आमचे सन्माननीय आशिष शेलार विद्वान आमचे आमदार त्यांनी काल सांगितलं की प्रशासनाने जो कचरा काढला होता तो कचरा पुन्हा तिथे गेला आणि म्हणून सगळं पाणी माती घुसली तिथं। अध्यक्ष महाराज, प्रशासन आणि सरकार या दोघांचा ताळमेळ होता। अध्यक्ष महाराज, आणि मुंबई डुबणं हे अध्यक्ष महाराज खरं तर आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी भूषण नाही, याची बदनामी किती होत आहे। आज महाराष्ट्रामध्ये 23 जिल्ह्यात पाऊस नाही। अध्यक्ष महाराज, शेतकरी तिकडे आत्महत्या करताय। मुंबई सारख्या आर्थिक राजधानीमध्ये अध्यक्ष महाराज ही परिस्थिती आहे। काय चाललंय या सरकारमध्ये, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला। अध्यक्ष महाराज एक, आणि मी अध्यक्ष महाराज तुम्हाला सांगतो की हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये काल एक्साईजच्या अधिकाऱ्यांना सुद्धा उडवलं। पुण्यामध्ये वाहतूक अधिकाऱ्यावर, महिला अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकलं जातं। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला अध्यक्ष महाराज या सरकारने? त्या सरकारला तर विचारा, आखरी चाललं का या राज्यात? चाललं का या राज्यामध्ये? अध्यक्ष महाराज लवकर बरं, 12 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत। 12:25 मिनिटावरती आपण बजेटवरची चर्चा सुरू करणार आहोत। अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, काल रात्री आणि आज सकाळी माझ्या मतदारसंघातील गणेशनगर भागात गजदरबांध सांताक्रूज पश्चिम इथे असलेल्या साऊथ एव्हेन्यू नाला आणि मेन एव्हेन्यू नाल्यावरच्या जवळजवळ 3-4 झोपड्या या धसल्या, नाल्याची रिटर्निंग वॉल खाली पडली, आता पब्लिक टॉयलेट खाली पडण्याची स्थिती आहे। मी सकाळी तिकडे व्हिजिट केली, तातडीने अध्यक्ष महोदय तिथल्या नागरिकांना सेफ ठिकाणी हलवलंय, पण अध्यक्ष महोदय या ठिकाणच्या नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे, अख्खा नाला जर खाली धसला, रिटर्निंग वॉल पडली तर अध्यक्ष महोदय मोठी दुर्घटना होईल। आणि त्यामुळे माझी विनंती आहे की आपण शासनाला याची नोंद घ्यायला लावावी आणि रिटर्निंग वॉल तातडीने रिपेअर करण्याच्या कामाला महानगरपालिकेला सांगावं। सन्माननीय सदस्य आशिष शेलारांनी दिलेल्या माहितीची मंत्री महोदयांनी आणि शासनाने गंभीर नोंद घ्यावी।